नमस्कार मंडळी, सिनेक्रिकच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत काही मोठ्या बॉलिवूड आणि साऊथ मूव्हीजचे अपडेट. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात आधी बातमी येते नितेश तिवारी यांचा बहुचर्चित रामायणाची. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी स्टारर हा चित्रपट सध्या भारतातच नाही तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. रिपोर्टनुसार रामायणाचा पहिला भाग 6 नोव्हेंबर 2026 रोजी चायनामध्ये रिलीज होणार आहे आणि सोनी पिक्चर इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन यामध्ये मोठी भूमिका बजावत आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जगभरात तब्बल 50,000 स्क्रीनपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन असल्याची माहिती समोर आली आहे. नितेश तिवारी यांचा दंगलने चायनामध्ये खूप मोठा बिझनेस केला होता, त्यामुळे रामायणासाठीही चायना मार्केटवर विशेष लक्ष दिलं जात आहे. आता प्रश्न असा आहे, रामायणा चायनामध्ये दंगलसारखा इम्पॅक्ट निर्माण करू शकेल का? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता अपडेट दृश्यम 3 बद्दल. दृश्यम फ्रँचाइजचे फॅन या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदीमध्ये अजय देवगनचा दृश्यम 3 कधी येणार आणि त्याची स्टोरी नेमकी काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आनंदाची बातमी अशी आहे, 10 सप्टेंबरला याचा ट्रेलर येण्याची शक्यता आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, मोहनलाल स्टारर मल्याळम दृश्यम 3 आधीच रिलीज झाला आहे आणि साऊथमध्ये या चित्रपटाने तब्बल 250 कोटी रुपयापेक्षा जास्त बिझनेस केल्याची माहिती समोर आली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे, हिंदीमध्ये दृश्यम 3 पुन्हा एकदा प्रेक्षकांना तितकंच सरप्राईज करू शकतो का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एकदम मजेशीर बातमी. मालामाल विकली 2 पुन्हा एकदा आपल्याला कॉमेडीच्या दुनियेत घेऊन जाणार आहे. या सिक्वेलमध्ये परेश रावल, रितेश देशमुख, राजपाल यादव यांची नावे समोर आली आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे यूट्यूबर आणि रिॲलिटी शो पर्सनॅलिटी एल्विश यादव सुद्धा या चित्रपटाचा भाग असणार आहे. म्हणजे कॉमेडी लेजंडसोबत एलिश यादवची बॉलिवूड एंट्री, हे कॉम्बिनेशन कसं काम करतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता शेवटची आणि तुमच्यासाठी उपयोगाची अपडेट. या आठवड्यात 14 ऑगस्टला OTTवर काही चांगले टायटल आले आहे. पहिला कॉकटेल 2 आणि दुसरा मा इंती बंगारम. दोन्ही मूवी खूप छान आहेत. तुम्हाला कोणता मूवी आवडतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आजच्या सिनेक्रिक एपिसोड 1मध्ये एवढाच मूवीज अपडेट. तुम्हाला आजची कोणती बातमी सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे मूवीज आणि क्रिकेटमधल्या रोजच्या महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी सिनेक्रिकला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटतो एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत रहा सिनेक्रिक. धन्यवाद.